शुक्रवार तड़के डीबी पथक ने गुप्त सूचना पर छापा मारते हुए अवैध तरीके से पशु कटाई की तैयारी का भंडाफोड़ किया है। मौके पर 11 गाय और एक बैल जीवित अवस्था में मिले, जिन्हें सुरक्षित गौवंशशाला भेजकर बचाया गया। आरोपी मरूम बब्बू कुरैशी के खिलाफ मामला दर्ज किया गया है। कार्यवाही में कुल 2,81,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया, जिससे अवैध धंधे की बड़ी कड़ी उजागर हुई। बरोबर आहे। नेहमीप्रमाणे डीबी पथक गस्त घालत असताना त्यांना शुक्रवारच्या पहाटे जनावर कापणार आहे आणि गोडाऊनमध्ये अशी माहिती मिळाली। त्याच्यावरून डीबी पथक त्या ठिकाणी गेले। खरंच त्या ठिकाणी 11 गायी आणि एक बैल होतं। ते 12 जनावरांना ताब्यात घेऊन गोवंशशाळेत त्यांना पाठवण्यात आले, त्याचा जीव वाचवण्यात आलेला आहे। टोटल 12 जनावर किंमत 2,81,000 असा मुद्देमाल आहे। आणि त्याच्यात नाईट ऑफिसर PSI जाधव, पोलीस हवालदार भटकर, कोकाटे, पोसरे, मनोज, शंकर या लोकांनी ही कारवाई केलेली आहे। तर ह्या पुढेही अशा पद्धतीने जर गोवंश हत्या बंदी अधिनियम हा कायदा अंमलात आल्यापासून ते कारवाई सुरू आहे, तसेच हे जे काही झालेले आहे कंटिन्यू आपली कारवाई सुरू आहे। तसेच पुढे जर भविष्यात अशा पद्धतीची खबर मिळाली की तात्काळ पोलीस दखल घेईल आणि गोवंशाला जीवनदान देईल, अशा पद्धतीने कारवाई सुरू राहील। मरूम बब्बू कुरैशी म्हणून आहे, वय 25 वर्ष, चिरागली चौकात त्याचं गोडाऊन होतं आणि तो राहणारा महेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ आहे। त्याला काल अरेस्ट केलेलं आहे। आज मान्य न्यायालयात पाठवण्यात येईल। लोकवाहिनी मीडिया के लिए विशाल बोमड़वार की रिपोर्ट, नागपुर।